जसं नाण्यांमध्ये बदलाव झाला, कधी तांब्याची, कधी चांदीची, कधी सोन्याची. पण जसं जसं हे युग पुढे पुढे जात गेलं तसं तसं आपापसामध्ये सत्ता संघर्ष, राजसंघर्ष, घराणेशाही, त्याच्यानंतर मोठमोठी स्थापन व्हायला लागली. पण त्या पिरियडमध्ये एकमेकांमध्ये युद्ध व्हायचे. अशा युद्धाच्या वेळेस सैनिक आपले हत्यार त्या ठिकाणी वापरायचे. जरी त्या ठिकाणी हत्यार म्हणून वापरले तरी आजच्या काळात आपल्याला ते एक ऐतिहासिक वारसा म्हणून बघावं लागतं. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दांडपट्टा नावाचं शस्त्र वापरायचे. दांडपट्टा हे शिवाजी महाराजांचं आवडतं शस्त्र. शिवाजी महाराजांच्या दांडपट्ट्याचं नाव होतं यशवंत. ते आता इतर देशामध्ये महाराजांची एक तलवार जी की जगदंबा तलवार आता ती बकिंगहॅम पॅलेसच्या रॉयल कलेक्शनमध्ये रॉयल ट्रस्ट इंग्लंड या ठिकाणी ठेवलेली आहे. जरी ती आपल्या देशाच्या बाहेर गेली तरी तो आपला वारसा आहे, ती आपली अस्मिता आहे. आपण ती ठेवू शकलो नाही, टिकू शकलो नाही, म्हणून कुठेतरी ती ब्रिटिशांमार्फत किंवा परकीय राजसत्तेमार्फत ती बाहेर गेली. आणि काळानुरूप आपणही आपला इतिहास जपला नाही तर एक 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 सगळं आपल्या हातातून नष्ट होतं जाणार. त्याच्यामुळं आपल्या घरी आडगडीत पडलेल्या वस्तू, आपल्या आजोबांनी दिलेले जुने नाणे, आपल्या घरी सापडलेल्या छोट्या मोठ्या वस्तू, हे आपला एक वारसा, एक आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून आपण त्या ठिकाणी गोळा करायला पाहिजे. मी या ठिकाणी दांडपट्टा गोळा केला, ढाल गोळा केली, भाले गोळा केले, विविध प्रकारच्या तलवारी गोळा केल्या, गुर्ज गोळा केला, तोफ गोळा केला, तोफगोळे, त्याच्यानंतर कुऱ्हाडी, हे जे जे मला शक्य झालं ते मी या ठिकाणी गोळा केलं. तुम्हालाही अशा ठिकाणच्या काही वस्तू कुठं भेटल्या तर ते कुठं फेकून न देता, कुठे ते आगळीत न पडता, त्याला कुठं गरज न लागता, ते आपला एक वारसा, एक आपला इतिहास म्हणून त्या ठिकाणी आपण जपायला पाहिजे. ते एक आपल्या ठिकाणी एक टिकून ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी जी मदत लागेल, आपले संग्रहालय आहे, जरी तुमच्याकडे ते पॉसिबल नसेल की तुम्ही ठेवू शकत नसाल की निदान त्याचा अपमान तरी करू नका. ते कारण का त्याच्यावरही आपलं राष्ट्र उभं राहिलेलं आहे. आपल्या हे तर खूप पावनभूमी आहे, राष्ट्रमाता जिजाऊंची भूमी आहे. या ठिकाणी कित्येक हजारो जणांनी बलिदान देऊन हे महाराष्ट्र, हे देश स्वातंत्र्य केलेलं आहे. त्याच्यामुळे ती एक हत्यार न बघता, त्या ठिकाणी एक कुठलं तरी एक घातक शस्त्र न बघता, ते आपला वारसा, ते आपला इतिहास, आपल्या इतिहासाचे मूळ साक्षीदार म्हणून बघायला पाहिजे. याच ठिकाणी मी हे तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी या ठिकाणी पण आपला अभिप्राय नोंद करायचा, त्या ठिकाणी पण नोंद करायचं. आणि शांततेनं आपण पत्र आहे, हा कागदोपत्री व्यवहार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोडी लिपी अवगत होती. आज आपण मराठीमध्ये लेखन करतो, इंग्लिशमध्ये करतो, हिंदीमध्ये करतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोडी नावाची लिपी होती. संस्कृत, फारसी, मोडी त्या काळात चालायची. तर ही मोडी लिपीतली कागदपत्रे आहेत, ऐतिहासिक त्या काळातली कागदपत्रे आहेत. त्याच्यानंतर ही शस्त्राच्या प्रकारामधला हा बाण. बाण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोण रामचंद्राचं हे शस्त्र आहे. या शस्त्राला खूप इतिहासामध्ये महत्त्व आहे. आपल्या देशातले आदिवासी बांधव जंगलामध्ये हे शिकारीसाठी वापरायचे. आणि त्याला हे बाणाच्या तीर, काड्या, हे या ठिकाणी प्राण्याच्या पक्षाच्या जे पंख असतात ते पंख आणि वरी समोर एका लोह्याचं टोक नक्षी करून त्या ठिकाणी हे वापरतात. खास करून या बाणाचा उपयोग शिकारीसाठी व्हायचा. याला म्हणतात घुमरा. हा शस्त्र घुमून फिरून मारला जायचं डोक्यामध्ये, जे की समोरचा दुश्मन झाला पाहिजे, कुठे तो पडला पाहिजे, त्यासाठी हे वापरायचे. त्याला इंग्लिशमध्ये हॅमर बॉल असं म्हणतात. त्याच्यानंतर हे अफगाणिस्तान जे असं राष्ट्र आहे त्या ठिकाणी हे संगिया नावाचे शस्त्र वापरायचे. अफगाण राष्ट्रामध्ये. पुन्हा राजस्थानमध्ये जगदापूर नावाचं शस्त्र आहे, त्या ठिकाणी हे शस्त्र बनायचं. त्याच्यामुळे याला जगदापूर नावाचं शस्त्र म्हणतात. आता तुम्ही बंदूक बघले असाल कुठल्या पिक्चरमध्ये म्हणा, कुठल्या चित्रपटात, पुन्हा व्हिडिओमध्ये. आजकाल बंदूक कोणी सहसा वापरत नाही, पण ज्यावेळेस आपण बघतो बंदुकीच्या गोळ्या या लिमिटेड असतात, त्या कुठेतरी संपत असतात. पण ते संपल्याच्या नंतर त्या बंदुकीचा शस्त्र म्हणून काहीतरी वापर करण्यासाठी हे समोर त्या ठिकाणी टोक लावायला जायचं. आणि ज्यावेळेस गोळ्या संपतात त्या ठिकाणी खुपसण्यासाठी समोरच्या दुश्मनाला ते त्यासाठी वापरायचं. याला संगीन असं म्हणतात. ही कट्यार आहे, ही असं याची पकड अशी असते, त्याला इथं असं ठेवून ठेवायचं असतं. शिवाजी महाराजांच्या काळात ही कंपल्सरी सैनिकांना वापरण्यासाठी होती. प्रत्येक सैनिकाची कट्यार असायची. आणि ही जी आहे ती लहान लेकरांची कट्यार आहे, बच्चा कट्यार. हिची पकड बदल छोटी आहे, ती माझ्या हातात नाही बसतात. आणि लहान लेकरं ज्यावेळेस छोटी मुलं असतात त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ह्या छोट्या कट्यारी वापरायच्या. पुन्हा भाला, तुम्हाला भाला माहीतच आहे, तीर. हे भाल्याचं टोक मोठं असायचं, जे दुरून घोड्यावर कोण्या दुश्मनाला फेकून मारण्यासाठी अथवा आपलं स्वतःचं संरक्षणासाठी, हातात धरण्यासाठी हा भाला वापरायचे. आणि भाल्याच्या खालचं हे पायदान असायचं, हे खालचं टोक असायचं, या दोन्हीमध्ये लाकडी असायची. हा पूर्ण भाल्याचा प्रकार. ज्या ठिकाणी पावडर असते याच्यामध्ये बारूद वापरायचे. ब्रिटिशांनी याचा यूज केलेला आहे. ब्रिटिशांनी याच्यात बारूद वापरून ते गनमध्ये टाकून ते ठासून त्या ठिकाणी ते बंदुकीचा मार करायचे. ते ब्रिटिशांच्या काळात. ढाली दोन प्रकारच्या असतात, एक चांबड्याची आणि एक मेटलची, कुठल्या तरी एका विशिष्ट धातूची. तर ती धातूची ढाल आहे. धातूची ढाल यासाठी
ज्यावेळेस समोरचा सैनिक आपल्यावर तलवार चालवतो त्याच्या तलवारीची धार मिटावी म्हणून मेटलची या ठिकाणी हे वापरायचे धार. आणि जी चांगल्याची तलवार आहे ती आपल्यावरचं एक संरक्षण, समोरची तलवार आपल्याला नाही लागली पाहिजे, तर आपल्याकडे नाही पोहोचलं पाहिजे यासाठी चांगल्याचं यूज करायचं. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे सैनिक वापरायचे ही तलवार वापरायची, याला मराठा दोन तलवार असं म्हणतात. त्याची 4 फूट लांबी असायची, पाठीमागे असायचा, ही महाराजांच्या बनावटीतली तलवार. त्याच्यानंतर ही गोलिया, या तलवारीचं नाव गोलिया यासाठी तिचा जो गोलाकार आकार आहे त्यामुळे या तलवारीला गोलिया तलवार असं म्हणतात. दांडपट्टा, शिवाजी महाराजांच्या काळात महत्वाचं दांडपट्ट्याला महत्व होतं. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी सुद्धा दांडपट्ट्याचा बराच वापर केला. आणि सर्वात जुनं जरी म्हटलं आपल्या याच्यात यादव काळापासून दांडपट्टा वापरला जातो आणि हे आपल्या महाराष्ट्र बघितलं असं आपल्या बनावटीतलं शस्त्र आहे. त्यामुळे दांडपट्टा हे महाराजांच्या आवडीचं होतं. महाराजांच्या दांडपट्ट्याचं नाव होतं यशवंत. हा गुरुज, याला गुरुजी म्हणतात. ज्यावेळेस युद्ध व्हायचं, ज्यावेळेस सैनिक आपापसात लढत असायचे, पुन्हा सैनिकाच्या वर डोक्यावर हेल्मेट असायचं, ते मेटलचं, त्या धातूचं, तर ते हेल्मेट फोडण्यासाठी याचा वापर करायचा. हे एक याला काय की गदा, एक शस्त्र, दुसरं तलवारीचं रूप पण याच्यामध्ये येते. आणि त्याच्यानंतर ते कुऱ्हाड म्हणून याचा एक वापर होतो. म्हणजे 2-3 तलवारीचं कॉम्बिनेशन म्हणून एक शस्त्र बनतं, याला गुरुज म्हणतो. हत्तीला मारण्यासाठी सुद्धा त्याचा वापर व्हायचा. दांडपट्टा आपण पाहिलं सर. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी पराक्रम गाजवले एखाद्या सैन्याने, सरसेनापतींनी, सरनोबतांनी, कुठल्या जहागीरदारांनी. त्यावेळेस त्याला राजा गिफ्ट द्यायचा, कुठली तरी भेट द्यायचा. तर ती कुठली, त्याच्यावर सोने अथवा चांदीची काम केली त्यावर गिफ्ट द्यायचा. त्याच्यामुळे याच्यावर चांदीचं काम केलेलं आहे, त्यामुळे याला रजत जडी, रजत म्हणजे चांदी, ही चांदी कामामधली तलवार. त्याच्यानंतर ही पायदळातली तेगा सर्व प्रकारची तलवार. पूर्वी त्याच्या तलवारी विविध बनायच्या, तशी त्याची कलाकृती आणि कारागिरी सुद्धा विविध असायची. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बारीक बारीक एखाद्या कारागिरानं आपलं मन ओतून नक्षीकाम करून हे शस्त्र घडवलेलं आहे. त्याच्यावर किती छान एक कलाकृती त्या ठिकाणी कारागिरांनी बनवलेली. त्याला राजाराणी तलवार म्हणतात. हा राजा, हे तलवारीची विशिष्ट नावं आणि प्रकार. हा लॉक आहे, हा वेगवेगळ्या वाडे, रजवाडे, किल्ले, मोठ्या गड्या या ठिकाणी याचा वापर व्हायचा. ही त्याची चावी, ही की, आणि हा लॉक हे या ठिकाणी असतं, चावीमध्ये घातलं या ठिकाणी इकडून लॉक या ठिकाणी फ्लो होऊन निघून जातो. पुन्हा याला लॉक करायचं असेल तर या ठिकाणी याला क्लोज करून टाकून द्यायचं, चावी करून घ्यायची. आता हा पूर्ण लॉक आहे. त्या ठिकाणी त्या काळामध्ये असे लॉक वापरायचे. तलवारी सहसा सेफ असतात, पण ही सरळ पात्यामध्ये तलवार उभी. मी आता आपण सगळ्या तलवार बोलल्या, सगळ्या अशा वक्र स्वरूपाच्या आहेत, पण ही सरळ, हे तलवारीचे प्रकार झाले. ही त्याच प्रकारची. कॅनॉन, तोफ इतिहासामध्ये तोफेला फार महत्व आहे. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त सैनिकाला मारायचं त्यावेळेस तलवार आणि इतर शस्त्र सोडून तोफेचा अथवा बंदुकीचा यूज व्हायचा. ते बी ठासणीची मोठी बंदूक असेल याचा यूज असा व्हायचा, या ठिकाणी बारूद भरल्या जायचा, इथून वाद सोडल्या जायची आणि नंतर असा एक छोटा बॉल त्यामध्ये फिट केला जायचा. ज्यावेळेस वाद पेटवली त्यावेळेस मधल्या बारूदाचा स्फोट होईल आणि ते एकदम बाहेर फेकल्याचा रागेचा गोळा आणि ते समोर ब्लास्ट होईल. या ठिकाणी असा तोफेचा यामध्ये यूज व्हायचा. ते जुन्या तलवारीच्या मॅन आहेत, कवर्स. ते वेगवेगळे कुऱ्हाडी आहेत, अंतर्वक्र कुऱ्हाड, बाह्यवक्र कुऱ्हाड, हे कुऱ्हाडीचे प्रकार. ही लहान मुलांची प्रशिक्षणासाठी छोट्या मुलांना द्यायची. बच्चा तलवार असतात, ही छोट्या मुलांसाठी तलवार, ती तुमच्या वयात आहे किंवा त्यापेक्षा थोड्या मोठ्या प्रशिक्षण देण्यासाठी. आणि आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये गोपनीने सुद्धा बऱ्याच ठिकाणी समोरच्या सैनिकांना किंवा समोरच्या दुश्मनांना मारण्यासाठी गोपन फार महत्त्वाची ठरली. गोपन सुद्धा आपल्या याच्यामध्ये एक शस्त्र रूपात ठेवले जातं. सगळ्यांनी सविस्तर माहिती घेतली त्याबद्दल सरांची
माझ्या इथं थांबा. मोबाईल कोणाचा आहे? हां हे धनुष्यबाण